बातमी आहे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस संदर्भात प्रशांत किशोर यांच्या एंट्रीनं भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये मिठाचा खडा पडल्याची चर्चा आहे. अमित शहा यांनी काल सुनेत्रा पवार यांना भेट नाकारल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अमित शहांनी भेट नाकारलेले सुनेत्रा पवार पुण्याला गेलेले आहेत अशीही चर्चा रंगली आहे. अमित शहा 2 दिवस मुंबईच्या दौऱ्यावर होते, मात्र या दौऱ्यादरम्यान सुनेत्रा पवार कुठेही दिसल्या नाहीये. त्यांच्या अनुपस्थितीमुळे चर्चांना उधाण आलं. प्रशांत किशोर हे भाजपला हरवून बिहारमध्ये आमदार बनलेले आहेत. अशामध्येच प्रशांत किशोर यांची राष्ट्रवादीनं राजकीय रणनीतिकार म्हणून नियुक्ती केल्याने अमित शहा नाराज आहेत अशी चर्चा रंगलेली आहे. महायुतीमध्ये खडा वगैरे पडला असेल. कसले खडे? हे धोंडे आहेत सगळे. खडे कसले? हे मुळात हे दोन्ही पक्ष जे आहेत, शिंदेंचा पक्ष आणि अजित पवारांचा पक्ष, या पक्षाची मालकी अमित शहाकडे आहे. या पक्षाची स्थापना अमित शहाने केली. त्याच्यामुळे ते आले नाहीत, गेले नाहीत, काय हे सगळे सूत्रधार अमित शहा आहेत त्या पक्षांचे. सुनेत्रा काकीच भेटल्या नसतील, कोणाला काय माहिती. शेवटी काय होतंय, कसं होतंय हे आपल्याला सांगता येणार नाही. आमचं एवढंच मत आहे की या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये जो कुठला पक्ष धाडस दाखवेल तोच त्या ठिकाणी टिकणार आहे. त्यामुळे आज काही जे आमच्याबरोबर नसले तरी धाडस दाखवण्याची धमक जर त्यांनी दाखवली असेल तर स्वागत करण्याची गोष्ट आहे. दर आठवड्याच्या शनिवार आणि रविवारी सुनेत्रा वहिनी ह्या बारामतीमध्ये असतात. कालचा जो दौरा झाला तो शनिवार दिवसाचा होता, त्यामुळे बारामतीत असल्याने त्यांची भेट होऊ शकली नाही. मात्र याचा अन्वयार्थ लावून अमित शहाजींनी भेट नाकारली असं म्हणणं अत्यंत चुकीचं आहे. ही माहिती साफ खोटी आहे.